विदुराने विचारले, हे तपोधन, विश्वरचनेचे स्वामी श्री ब्रह्मदेवांनी आपल्या मुखांतून या वेद इत्यादींची रचना केली, तर आपल्या कोणत्या मुखातून कोणती वस्तू उत्पन्न केली हे आपण सांगावे. मैत्रेय म्हणाले, विदुरा, ब्रह्मदेवांनी आपल्या पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर या मुखांपासून अनुक्रमे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्व वेदाची रचना केली. तसेच याच क्रमाने शस्त्र, होत्याचे कर्म, इज्जा, अध्वर्यूचे कर्म, स्तुतिस्तोम, उद्गात्याचे कर्म आणि प्रायश्चित्त, ब्रह्म्याचे कर्म या चारांची रचना केली. याच रीतीने आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद आणि स्थापत्यवेद या 4 उपवेदांनाही क्रमशः आपल्या त्याच पूर्वादी मुखांपासून उत्पन्न केले. नंतर सर्वज्ञ भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या 4 मुखांपासून इतिहास पुराणरूपी 5वा वेद तयार केला. याच क्रमाने त्यांच्या पूर्वादी मुखांपासून षोडशी आणि उक्थ, चयन आणि अग्निष्टोम, आप्तोर्याम आणि अतिरात्र, तसेच वाजपेय आणि गोसव हे 2 यज्ञही उत्पन्न झाले. विद्या, दान, तप आणि सत्य हे धर्माचे 4 पाय आणि आचरणासह 4 आश्रमसुद्धा याच क्रमाने प्रगट झाले. सावित्र, प्राजापत्य, ब्राह्म आणि बृहत या 4 वृत्ती ब्रह्मचार्याच्या आहेत. तसेच वार्ता, संचय, शालीन आणि शिलोच्छ या 4 वृत्ती गृहस्थाश्रमाच्या आहेत. याच प्रकारे वृत्तीभेदाने वैखानस, वालखिल्य, औदुंबर आणि फेनप हे 4 भेद वानप्रस्थाश्रमाचे आहेत आणि कुटीचक, बहुदक, हंस आणि निष्क्रिय म्हणजेच परमहंस हे 4 भेद संन्याशांचे आहेत. याच क्रमाने आन्वीशिकी, त्रयी, वार्ता आणि दंडनीती या 4 विद्या आणि 4 व्यारुतीसुद्धा ब्रह्मदेवाच्या 4 मुखांपासूनच उत्पन्न झाल्या. तसेच त्यांच्या हृदयाकाशातून ओंकार प्रगट झाला. त्यांच्या रोमांपासून उष्णिक, त्वचेपासून गायत्री, मांसापासून त्रिष्टुप, स्नायूंपासून अनुष्टुप, हाडांपासून जगती, मज्जांपासून पंक्ती आणि प्राणांपासून बृहती असे छंद निर्माण झाले. याचप्रमाणे त्यांचा जीव, स्पर्शवर्ण, कवर्गादी 5 वर्ग आणि देह स्वरवर्ण, अकारादी म्हणविला गेला. त्यांच्या इंद्रियांना ऊष्मवर्ण श, श, स, ह आणि शक्तीला अंतस्थ य, र, ल, व म्हणतात. तसेच त्यांच्या क्रीडांपासून निषाद, ऋषभ, गांधार, षड्ज, मध्यम, धैवत आणि पंचम हे 7 स्वर उत्पन्न झाले. ब्रह्मदेव शब्द ब्रह्मस्वरूप आहेत. ते वाणी रूपाने व्यक्त आणि ओंकार रूपाने अव्यक्त आहेत. तसेच त्यांच्या पलीकडे जे सर्वत्र परिपूर्ण असे परमब्रह्म आहे तेच अनेक प्रकारच्या शक्तींनी विकसित होऊन इंद्र आदींच्या रूपाने भासत आहेत. विदुरा, धोके बनलेले आपले पहिले कामासक्त शरीर सोडल्यानंतर ब्रह्मदेवांनी दुसरे शरीर धारण करून विश्वविस्तार करण्याचा विचार केला. मरीची आदी महान शक्तिशाली ऋषींकडून सुद्धा विस्तार जास्त झाला नाही. हे पाहून ते मनोमन पुन्हा चिंता करू लागले की, अहो, मोठे आश्चर्य आहे. माझ्या सतत प्रयत्न करण्यानेही प्रजेची वृद्धी होत नाही. या दैव काहीतरी विघ्न आणीत आहे असे वाटते. योग्य कर्म करणारे ब्रह्मदेव जेव्हा अशा प्रकारे दैवाविषयी विचार करीत होते त्यावेळी अकस्मात त्यांच्या शरीराचे 2 भाग झाले. क हे ब्रह्मदेवाचे नाव आहे
ते विभक्त झाल्या कारणाने शरीराला काय असे म्हणतात. त्या 2 विभागांतून एक स्त्री पुरुषांची जोडी प्रगट झाली. त्यापैकी जो पुरुष होता तो सार्वभौम सम्राट स्वयंभू व मनु झाला आणि जी स्त्री होती ती त्या महात्म्याची महाराणी शतरूपा झाली. तेव्हापासून मैथुनाने प्रजेची उत्पत्ती होऊ लागली. मनूने शतरूपेपासून 5 संताने उत्पन्न केली. विदुरा त्यात प्रियव्रत आणि उत्तानपाद असे 2 पुत्र होते आणि आकुती, देवहूती व प्रसूती अशा 3 कन्या होत्या. मनूंनी आकुती रुचीला, देवहूती कर्दमाला आणि प्रसूती दक्षाला दिली. यांच्या संततीने सर्व जग भरून गेले. अध्याय 12 समाप्त. श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु.